गोलंदाज अक्रूल पुन्हा एकदा पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर पुन्हा षटकार, चौथ्या बॉलवर काय घडणार? यावेळेस मात्र समोरच्या दिशेला अगदी स्ट्रेट फटका साइड स्क्रीनच्या दिशेनं चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा करता षटकारानंतर मात्र चौकार मागच्या 2 बॉलमध्ये येत आहेत तब्बल 10 धावा. अलिबाग से लीड करतोय आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात. आणि हे नेतृत्व लाभलंय बापदेव कला क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग या संघासाठी. दुवादार फलंदाजीचं प्रात्यक्षिक क्रांतीवीर मैदान शिरडोनच्या मैदानावर 4थ्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीगच्या पाहायला मिळतोय. अक्रूलचा हा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या वरतून धाडलाय परंतु टायमिंग नाहीये त्या ठिकाणी. जीत खोत वेगानं पोहोचलाय तोपर्यंत मात्र सिंगल एकवटली जाईल. आणखीन एक डाव आणि या एकेरी धाब्याच्या बरोबरीनं 2 षटक पाहायला गेलं तर प्रगतीपथावर असताना इथे आतापर्यंत धावा झाल्यात त्या तब्बल 26 धावा. 26 रन्स 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर 13च्या सरासरीनं धावा आल्यात त्या 26 लॉस ऑफ 2 विकेट. एन्जॉय करतोय मंगेशजी वाकडीकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा सलग 3रं वर्ष खरं तर या मैदानावर संपन्न होत असताना बरेच जण इच्छुक असतात रायगड प्रीमियर लीग स्पर्धा भरवण्यासाठी. परंतु जेव्हा जेव्हा हंगाम जवळ येतो तेव्हा तेव्हा बरीचशी नावं गायब होतात. खरं तर अनेकांनी आयोजन चांगल्या पद्धतीनं केलंय आजपर्यंत आपापल्या गावामध्ये. परंतु जेव्हा रायगडचा विचार केला जातो ना आणि तेव्हा तेव्हा जी मॅनेजमेंट असते ना ती नेहमीच याच स्पर्धेच्या निमित्तानं याच मैदानावर खरं तर मंगेशजी वाकडीकर यांच्याकडे असणारा प्रदीर्घ अनुभव आयोजनामधला आणि त्याचमुळे खरं तर ही स्पर्धा यशस्वी होत असते. कोणतीही कसर सोडली जात नाही. आज मात्र संपूर्णपणे पोलादपूर असेल, माणगाव असेल, मसळ्यातले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, महाडमधले खेळाडू पाहायला मिळतात आणि संपूर्ण अलिबाग, पेण, सुधागड, पाली परिसर असेल, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर सगळ्या तालुक्यामधील खेळाडूंना आज मात्र एका मैदानावर आणण्याचं काम, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवण्याचं काम आणि आज ही स्पर्धा देत असते. आणि म्हणूनच एक मोठं वलय या स्पर्धेभोवती मात्र निर्माण झालंय. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. पनवेल की खुशबू कुणाल नाईकच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय. इथे मात्र पहिलं षटक टाकलं होतं, 9 धावा आल्या होत्या. कुणाल नाईकनं एक महत्त्वपूर्ण सफलता रोहीच्या रूपामध्ये. चांगला बॉल होता यावेळेस मात्र इथून अगदी सॉफ्ट हँडेड आपण पाहिलं तर अगदी बॅकफुटला जाऊन बॉलला ढकललं होतं. शॉर्ट कप पॉइंटला सिंगल प्राप्त करतोय कॅप्टन. त्या ठिकाणी एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन द बोर्ड नाव. एका बाजूला अक्षय मात्रे आहे, दुसऱ्या बाजूला पराग खोतनं कुणाल नाईकच्या अगेन्स्ट 2 चौकार लगावले होते अगदी शेवटच्या 2 बॉलवर पहिल्या ओव्हरच्या. त्यामुळे ही लढाई पाहायला सुद्धा प्रेक्षकांना आवडेल. पॉवर प्लेची षटक समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षक लांबले गेलेत. हो, लोवा फुल टॉस बॉल होता, गुडघे वाकून अगदी स्वीप करण्याच्या तयारीमध्ये होता. टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये. चांगला चेंडू, जास्तीत जास्त खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्याच बरोबरीनं फिंगर मॅजिक सुद्धा तेवढीच आहे जी कुणाल नाईककडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. लेग स्पिन, ऑफ स्पिन पद्धतीचे चेंडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्याचमुळे मात्र हा गोलंदाज वरचढ ठरत असतो. ओव्हर द विकेट ना यावेळेचा हा बॉल थिक आउटसाइड एज आणि थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता
आणि बाहेरच्या बॉलवर छेडछाड करण्याचा प्रयत्न चांगला चांगलट आलाय. पराग खोतला परतावं लागेल. हा तिसरा हादरा बापदेव कला क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग या टीमला. जे कुणाल नाईकला मात्र मिळाले ही दुसरी सफलता आणि इथून मात्र पराग खोतची सुद्धा वापसी झाले. आता पुन्हा एकदा फार मोठी जबाबदारी कॅप्टन अबूच्या खांद्यावर येऊन पडले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश ठाकूर मान फ्रॉम धुतुम उरण तालुक्यामधील एक अप्रतिम दर्जाचा फलंदाज ओळखला जातो आणि त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असतील मधल्या फळीमध्ये. कुणालचा हा बॉल ढकलून काढलाय. आउटसाइड ऑफ स्टंप होता. चांगली लाईन पकडले मी तर म्हणेन, जेणेकरून फलंदाजांना जास्तीत जास्त रीच होता येणार नाहीये, जास्त टायमिंग करता येणार नाहीये. आणि त्याच प्रयत्नामध्ये कुणाल नाईक अगोदरच पाहायला गेलं तर लेग स्पिन सुद्धा टाकतो आणि त्याचबरोबरीनं थोडासा फलंदाजापासून दूर सुद्धा ठेवतोय. आणि याच दूरमध्ये ठेवण्यामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, जो पराग खोतनं आणि त्याच्यामध्ये आउटसाइड एज लागून यष्टीरक्षकाकडे एक सोपा झेल देऊन तो बाद सुद्धा झाला होता. हे षटक आतापर्यंत आपण पाहिले तर पहिल्या 4 बॉलवर फक्त 2च धावा खर्च केल्यात. त्या कुणाल नाईक, सिद्धिविनायक भिंगारी या ग्रामीण संघाकडून नेहमीच क्रिकेट खेळत असतो. आणि तोच कुणाल स्विच केलाय. व्हॉट अ शॉट! अप्रतिम दर्जाचा फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. कॅप्टन अबूच्या बॅटमधून नेत्रदीपक फटका पाहायला मिळालाय. षटकार. रिप्ले मध्ये गुडघ्याचा आधार घेत स्विच हिट केलंय आणि काय दर्जेदार विलोभनीय दृश्य. इथे विश्वास बसत नाही असे अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके मात्र पाहायला मिळतात. चांगला ऑर्थोडॉक्स खेळतोय, परंतु त्याचबरोबरीनं या क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर अशा फटक्यांना सुद्धा तेवढंच महत्व प्राप्त झालंय. ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकच जाब येते. विनोद त्या ठिकाणी आहे सिंगल रावेनं. अगदी पाहायला गेलं तर कॅप्टनमध्ये ती टेम्परामेंट दिसते. कॅप्टनला माहिती आहे इनिंग पुढे कशी न्यायची आहे. षटकार आलाय, त्यानंतर मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र केलाय आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा सुद्धा तोच प्रयत्न मात्र केलाय. त्यामुळे एक परिपक्वता, एक ज्या लेवलची मॅच्युरिटी आहे ती अक्षय मात्रेच्या फलंदाजीमधून दिसते सुद्धा मैदानावर आणि फार गरजेचं आहे अलिबाग टीमसाठी. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 35 धावा. 35, लॉस ऑफ 3 विकेट. थँक्यू DJSDC. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. 35 धावा आतापर्यंत धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये अलिबाग संघानं 80 धावा केल्या होत्या आणि त्या धावसंख्या आपण पाहिली तर डिफेंड सुद्धा केली होती. त्यामुळे त्याच धावसंख्येच्या आसपास पोहोचावं लागेल जर हे 2 फलंदाज अक्षय म्हात्रे आणि परेश ठाकूर जर ही 3 षटकं खेळतायत तर नक्कीच या 80 धावा सुद्धा पूर्ण करू शकतील. एवढी प्रचंड ताकद या दोनही फलंदाजांकडे आहे. कुणाल नाईकची षटकं समाप्त झाले. 2 ओव्हर्समध्ये कुणालनं 9 धावा दिल्या, 18 धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले.
चांगली गोलंदाजी कुणाल नाईककडून पाहायला मिळाली. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होते मॅन फ्रॉम जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी जीत खोत. कर्नाळा एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज उंचपुरा हा अवघ्या 19 वर्षाचा तरुण, कमी वयाच्या मध्ये खरं तर प्रसिद्धीची शिखरं गाठणारा हा गोलंदाज ठरलाय आतापर्यंत बामणडोंगरी टीमकडून. बामणडोंगरी संघाचा विचार केला तर सुदर्शन तब्बल 9 खेळाडू या स्पर्धेमध्ये एका गावामधून सिलेक्ट होण्याचा विक्रम मात्र या जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीनं केलाय. PPL मध्ये सुद्धा तब्बल 15 खेळाडू म्हणजे जे राखीव असतात ते सुद्धा खेळाडू सिलेक्ट झालेत. अशा पद्धतीनं मात्र या संघाचा गवगवा मात्र काही वेगळाच आहे. जीत खोतच्या अगेन्स्ट यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. पाहायला गेलं तर त्याला माहित होतं अगोदरच ऑफस्टॉपच्या बाहेरचा हा चेंडू होता आणि थोडंसं पाहायला गेलं तर अगोदरच हलकासा बाहेर आला होता आणि त्यानंतर मात्र ड्राईव्ह थ्रू कव्हर्स आपण पाहतो. एक टप्प्यानिशी चेंडू सीमारेषा पार करत असताना चौकारांना टीमची टोटल 39-39 या आकड्यावर 7 बॉलमध्ये 23 आतापर्यंत. अबू राऊंड स्टम्प्सना थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, वाडे शॉट, महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. जीत खोतला दाखवलंय आसमान. षटकार. डिलिव्हर खडे खडे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी समोर गोलंदाजाच्या डोक्यावरून चढवलाय हा हल्ला आणि इथे मात्र रोखावं लागेल कॅप्टनला. च्या पद्धतीनं फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अर्धशतक्या केळीकडे मात्र वाटचाल करत असताना संपूर्णपणे आज मात्र सकाळपासून या फलंदाजांना सगळ्याच प्रेक्षकांना या क्रांतीवीर मैदानावर खुश करून टाकले. अशी कोणताही कोपरा सोडलेला नाही या मैदानाचा ज्या ठिकाणी मात्र अबूच्या बॅटमधून मोठा फटका आला नसेल. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली जाते ती अक्षय मात्रेच्या बॅटमधून. कॅप्टन लढतोय मैदानामध्ये. जीत पुन्हा एकदा, जीतचा हा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय थ्रू द कव्हर्स. वाडे शॉट, आणखीन एक डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनला चिरत बॉल चाललाय. 4 धावांकरता चौकार. खोतवर मात्र हल्ला चढवलाय. चौकार, षटकार, चौकार आणि अक्षरशः धावांची लयलूट करत असताना मैदानाच्या आतमध्ये अलिबाग टीमचा कॅप्टन अक्षय मात्रे बरसलाय. चांगला फटका यावेळेस मात्र ऑन साइडला रीसचा वापर आणि काय फटका चढवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय अक्षय मात्रेच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. इट्स अ ह्यूज वन. षटकार. कॅप्टन अबू कमालीचं क्रिकेट खेळतोय. जीत खोतला आता मात्र कुठे चेंडू टाकायचं हे कळेन असं झालंय. सगळ्यात संघातील मुख्य खेळाडू जाऊन त्याला समजवलं जाते. चौकार, षटकार, चौकार, षटकार, अक्षरशः धुलाई सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जीत खोतच्या पहिल्या 4 बॉलवर 20 आल्यात. हे चित्र रायगड युवा संघाकडून खेळत असताना मात्र अक्षयनं पहिल्या 4 बॉलवर केलं होतं. 4 बॉलमध्ये अशाच 20 धावा केल्या होत्या. त्या अबूनं काय दर्जेदार सुरुवात करून दिली होती रायगड युवा टीमला याच स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये आणि रायगड युवा संघ मात्र जिंकला होता. आणि तोच अबू पुन्हा एकदा बरसलाय. खरं तर 3 फलंदाज बाद झाले होते आणि 3 फलंदाज बाद होण्याचं कोणतंही दडपण नाहीये त्याच्यावर आणि बिनधास्तपणे मैदानामध्ये धावांची लयलूट करतोय. चांगला बॉल होता यावेळेस मात्र चांगलं कमबॅक म्हणता येईल. जीत खोतचा हा खोलात पडलेला यॉर्क वन होता आणि इथून मात्र त्या यॉर्कला सुद्धा चांगला सन्मान दिलाय. एक चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. उगाच आतताईपणा नाहीये आणि त्याला माहिती आहे मला शेवटपर्यंत राहायचं आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट करत परेश ठाकूरकडे स्ट्राईक दिले. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर अब तक 56. चांगला स्कोर, चांगला स्कोर धावफलकावर बापदेव कला क्रीडा मंडळ अलिबागच्या या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. जीत खोत राईट अप ओव्हर द विकेटनं उजव्या हाताचा फलंदाज तुमचा परेश ठाकूरसाठी.
ओ फुल टॉस होता आडव्या बॅटने ताणवलाय हा फटका. नरवीर तानाजू मालुसरे स्टँडच्या दिशेने हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अक्षरशः धावांची लयलूट वाजवले आणि धावांची बरसात या षटकामध्ये पाहायला मिळाले. 2-3 षटकार 2 चौकारांच्या सहाय्यानं जीत कोत हे षटक लवकर विसरून जाण्याचा प्रयत्न करेल आणि तब्बल 27 धावा या ओव्हरमध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावफलकावर. जादू सत्तावीस धावा हे महागडे षटक मात्र ठरले. जीत खोत कडून खरं तर अपेक्षा केली नव्हती प्रसाद घरतनं सुद्धा. असं एखादं मोठा षटक या क्षणाला मात्र येईल. कुणाल नाईकची ती 2 षटकं झाकोळून गेली सपशेल. कारण 4 ओव्हर्स नंतर 62 धावा, त्यामुळे 80 धावांचं टार्गेट मी तर म्हणेन जे मनामध्ये लक्ष असेल ते कदाचित या मॅचमध्ये पुन्हा एकदा पोहोचण्यासारखं आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये कॅप्टन अक्षय सुद्धा असेल, परेश ठाकूरची सुद्धा चांगली साथ त्याला मिळते. इथे मात्र रोखावं लागेल या ओव्हरमध्ये आणि त्यासाठीच मात्र अनुभवी असा गोलंदाज मानफ्रॉम कोंबड भुजे उल्वे नोड मधील खेळाडू विनोद भगतकडे हे षटक मात्र सोपवण्यात आलंय. थोडीशी मैदानाची पाहणी करत असताना अक्षय म्हात्रे अबू कमालीचं क्रिकेट खेळलाय. दोनही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून मात्र धावा आल्यात. काल 2 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळाली होती फुंड्याच्या कुणालच्या बॅटमधून. विनोद राऊंड स्टम्प्स ना यावेळेचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता. खरं तर वाईड वन होता आणि तिथे छेडछाड करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. आणि मी तर म्हणेन इथे मात्र फार महत्वाची विकेट. परंतु त्याच वेळेला खरं तर विनोद भगतची इंजरी पहिल्याच बॉलवर थोडासा त्रास देणारी असेल. लवकर तो उठेल कारण तेवढाच महत्वाचा खेळाडू जो तिसाई मरुआई 11 बोरकार टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. संयोजकांना विनंती आहे पाण्याची मागणी, फर्स्ट एड बॉक्स, फर्स्ट एड किट आपण लगेच घेऊन जा कारण तो मात्र थोडासा विव्हळताना दिसलाय. इथे मात्र खरं तर अशा चेंडूवर विकेट मिळाले आणि त्याची अपेक्षाही केली नसेल अबून. परंतु त्याही पेक्षा इथे विनोद भगतचं लवकर उठणं फार गरजेचं आहे. लवकर तो उठेल कारण तो सुद्धा लढवय्या खेळाडू आहे. थोडासा क्रॅम्प कदाचित त्याला जाणवतोय आणि थोडासा वेदना त्याला होताना दिसतात. आपण पाहू शकता स्क्रीनवर विकेटचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर. त्याहीपेक्षा मात्र ते विव्हळणं त्याचं सुरू होतं. त्यामुळं जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला तो तिथेच खाली कोसळला आणि आपण पाहतोय थोडंसं टेन्शन आता मात्र तिसाई मरुआई 11 बोरखार टीमसाठी सुद्धा असेल. कारण एकतर कॅप्टनची विकेट, त्याच्यामध्ये खरं तर एवढी मोठी इनिंग जो साकारत होता त्यालाच बाद केलंय. परंतु त्याच बरोबरीनं ज्यांनी बाद केलं त्या विनोद भगतचं असं दुखापतग्रस्त होणं, त्यामुळे कुठेतरी थोडंसं टेन्शन मात्र असेल ते प्रसाद घरतच्या चेहऱ्यावर सुद्धा. डिस्टर्बन्स कारण विनोद भगत पहिला चेंडू टाकत होता आणि तदनंतर मात्र थोडंसं क्रॅम्प्स आपण म्हणूया थोडंसं इंज्युअर्ड झालाय. परंतु सगळ्यात मोठी विकेट प्राप्त करून दिले ती विनोद भगतनं. कारण अक्षय म्हात्रेच्या जाण्यानंतर नक्कीच 10-12 धावांचा तरी फरक पडू शकेल एवढं तर कोणीही छाती ठोकपणे सांगू शकेल. परंतु पाहूया इथून मात्र पुढे काय घडते. अक्षय म्हात्रेनं 12 बॉलमध्ये
4 षटकार 3 चौकारांच्या साहाय्याने तब्बल 40 धावांची खेळी साकारली. विनोद भगतनं त्याला बाद केलंय. मागच्या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी, या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 40 धावांची खेळी आणि पुन्हा एकदा फार महत्वपूर्ण खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रसाद मात्रे येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अलिबाग तालुक्यामधील खेळाडू आहे. स्वतःच्या संघाकडून खेळतोय. फार मोठी जबाबदारी, फार मोठा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी. विनोद भगत पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द स्टम्प्स ना यावेळेस मात्र टोलवलंय बॉलला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर कुरुलचा ब्रँड प्रसादच्या बॅटमधून षटकार. धावा या षटकाराच्या मदतीनं काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी मात्र असेल या मॅच मध्ये प्रसाद मात्रेला. आणि आपल्या फलंदाजीतली उपयुक्तता तो मात्र सिद्ध करतोय. 68 ऑन अ बोर्ड. बॅटिंग करतोय बापदेव कला क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग हा संघ. आणि आतापर्यंत फार चांगली धावसंख्या धावफलकावर आहे. विनोदचा हा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या तयारीमध्ये होता. यस पंच इशारा करत असताना इट्स अ वाईट बॉल कॉल. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाते या निर्णयासाठी. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सज्ज आहे सुनीलजी पाटील सर मोरबी. पाहूया इथून मात्र एक्झॅक्टली डिसिजन काय येतोय. तर सन्माननीय महेशजी कडू साहेब ज्यांचं फार मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि नेहमीच लाभतं रायगड प्रीमियर लीगसाठी. त्यांचाही संघ आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. त्यामुळं आज खरं तर संघाची जबाबदारी आहे आणि त्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असणार आहे. साईड लाईनचा वाईट का डोक्यावरचा? साईड लाईनचा. प्लीज चेक इट अगेन. कारण हेच कन्फ्युजन होतं. कदाचित हाईटचा वाईड आहे, साईड लाईनचा वाईड आहे. त्यामुळे पुन्हा चेक करूया आपण. कोणताही चुकीचा निर्णय जाणार नाही याची ग्वाही रायगड प्रीमियर लीगमध्ये नेहमीच मिळत असते आणि तेच चेक केलं जाईल. ग्राउंड नंबर्स ना ही 1 बाउन्स वॉर्निंग होती या बॉलला. 1 बाउन्स साईडचा वाईड शो होताना दिसत नाहीये. त्यामुळं हा वाईट बॉल नाहीये. हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर इथे निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. विनोद भगत गोलंदाजी मार्कवर जाऊया. पुन्हा एकदा स्कोअरकडे नजर टाकूया. आणि इथून मात्र धावसंख्या झाली ती 68 धाबा. 68 ऑन द बोर्ड नाव. 68 धाबा प्रसाद मात्रेसाठी. चांगला बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा. आता मात्र अचूक लाईन पकडले ती विनोद भगतनं. ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू टाकणं सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर हेच करायला हवं गोलंदाजांना. कारण आज आपण पाहिलं तर एवढं अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके खेळले जातात की सर्रासपणे मग तुम्ही मिडल लेंथला जर यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू स्टंप्सला टाकलेत तर हेलिकॉप्टर उडवले जातात. परंतु असे काही चेंडू आहेत ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर, त्याच्यावर फार कमी फलंदाजांकडे प्रत्युत्तर असतं.
पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, स्लॅश केला यावेळेस मात्र थ्रू द कव्हर्स. जीत थोडासा चकलाय त्या ठिकाणी आणि चेंडू चाललाय तो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. यावेळेचा हा बॉल इथून पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप खोलवर टप्प्याचा हा चेंडू चांगला चांगला फिनिश पाहायला मिळाला. विनोद भगतचं हे चांगलं षटक ठरलंय, कारण या षटकामध्ये खरं तर धावा आल्या त्या 10 ज्या षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्यानं आल्या, परंतु त्याही पेक्षा महत्वाचं होतं कॅप्टन डिपार्ट. अक्षय मात्रेची विकेट किती निर्णायक होती, कारण अक्षय मात्रे या षटकामध्ये थांबला असता तर नक्कीच 10 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि या धावफलकावर धावा लागल्यात त्या 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 72 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ असेल बाकी. शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे, अंतिम षटक आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये मग समोर कोणताही दिग्गज गोलंदाज आणा, नेहमीच फलंदाजांचा हाच प्रयत्न असतो की अधिकाधिक धावा कशा काढायच्या. आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे मात्र एका बाजूला आपण पाहतोय प्रसाद मात्रेनं आपली आक्रमकता दाखवून दिले, दुसऱ्या बाजूला तुमचा परेश ठाकूर तो सुद्धा हेलिकॉप्टर शॉट्स चांगले खेळतो आणि त्यासाठी तो ओळखला सुद्धा जातो. परंतु या षटकामध्ये या जोडीकडून या पी फॅक्टरकडून अलिबाग टीमला फार मोठी अपेक्षा असणार आहेत. पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय, यावेळेस मात्र पहिलाच बॉल होता. पाहूया. यस, आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त धाव टीमच्या पारड्यामध्ये पडली जाईल. अक्रूर पाटील पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आलाय. खरं तर अक्रूर पाटीलचं आपल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, दुसरं पॉवर प्लेचं षटक त्याने टाकलं होतं. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाते पुन्हा एकदा या निर्णयासाठी. पुन्हा चेक केलं जाईल व्हाईट बॉलसाठी. रिव्ह्यू आहेत आणि रिव्ह्यूचा पुरेपूर वापर मात्र केला जातोय फिल्डिंग टीमकडून, कारण एक एक धाव फार महत्वाची आहे. एक एक धावेनं आपण पाहिलं तर एक पहिली मॅच जी एका धावेनं मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळं या प्रीमियर लीगमध्ये सगळ्याच मॅची आपण पाहिलं सगळे समतोल संघ आहेत आणि एक एक धावेनं मात्र पराभूत होताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येताना आम्ही पाहिलंय. त्यामुळं एक एक धाव कशी वाचवता येईल आणि त्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाते. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आपल्यासमोर आहेच. एक चांगलं वर्क येणारे 10-11 दिवस तुम्हाला जरूर त्यांचं पाहायला मिळेल. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये. चांगला निर्णय होता पंचांचा. इथून मात्र एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 73 वर. यावेळेस मात्र पाहूया थोडासा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. कव्हरच्या वरतून खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे झेल टिपला जातोय प्रसाद कडून. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र माघारी परतेल. अक्रूर पाटीलला सफलता. फलंदाज परेश ठाकूर मैदानाच्या बाहेर.
तक्रुल पाटीलला मात्र मिळाले सफलता. पुन्हा एकदा याही आपण पाहिलं सुदर्शन तर कुणाल नाईकनं 2 षटकं टाकली. अक्रुल पाटील 2 षटकं टाकतोय. जीत खोतला 1 षटक देण्यात आलं. विनोद भगत मागच्या मॅचमध्ये 2 षटकं टाकली होती विनोद भगतनं. या मॅचमध्ये 1 षटक देण्यात आलं. पुन्हा एकदा तोच प्रश्न, कारण बॉलिंग लाईनअप आपण पाहिली ना तर या टीमकडे मजबूत आहे. कारण इथून गोलंदाज कोणते काढायचे, कोणत्या गोलंदाजांना गोलंदाजी द्यायची, या टीम मॅनेजमेंट समोर सुद्धा नेहमीच पडलेला प्रश्न असतो. इथे एज लागले, बॉल पाठीमागे येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अगदी एका क्षणाला असं वाटलं की पटकन बॉल टर्न होतोय, परंतु बालीनं तेवढ्यातच चेंडू पकडला. कारण इथून बॉल निसटला ना मग पाठीमागे अगदी कठीण होत जातं. कारण आउटफील्ड फास्ट या मैदानाचे आपण पाहिलं तर अगदी वेगानं पळतोय चेंडू. सिंगल प्राप्त होते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. $74 रन्स ऑन द बोर्ड नाव. अक्रूर पाटील समोर. आता मात्र आपण पाहतोय प्रसाद. ओ यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमालीचं टायमिंग आणि बॉल सीमा पार. षटकार. गोलंदाजी करतोय आणि अशा पद्धतीनं बॅकफुटला जाऊन पूल करायचं सोपं काम नाहीये, परंतु प्रसाद मात्र यानं हे सोपं करून दाखवले. क्रीजच्या खोलीचा वापर करतोय आणि कमालीचा फटका पाहायला मिळाला ऑन साइडला. धावसंख्या 6 ने जम्प करते. 80 रन्स. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्नामध्ये बॅटची एज घेतली आणि अष्टांच्या पाठीमागे एक चांगला झेल. ऋषी नाईकनं आज मात्र कमाल केले. आज बरेचसे झेल त्याच्याकडे आले आणि सगळेच्या सगळे त्याने टिपले सुद्धा. फलंदाज बाद होईल प्रसाद मात्रे. तर विकेटचं पतन झालंय. धावसंख्या पुन्हा एकदा 80 पाहायला मिळाले. आतापर्यंत अलिबाग संघाची जी पहिल्याही मॅचमध्ये खरं तर पाहायला मिळाली होती. बघाशी सुद्धा आपण उल्लेख केला होता. तिसाई मरुवाई 11 बोरकार संघाच्या गोलंदाजांचा बरेचसे गोलंदाज खरं तर जे चांगली गोलंदाजी करत असताना नेहमीच आपल्या ग्रामीण संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. मग ज्याच्यामध्ये ॲज अ आयकॉन सचिन लहाने, ज्यानं दुसऱ्याही मॅचमध्ये खरं तर गोलंदाजी केलेली नाहीये. ऋषी नाईक बऱ्याच वेळेला गोलंदाजी करताना दिसतो. त्यानंतर आपण पाहिलं तर सिद्धेश कोळीसारखा गोलंदाज या स्क्वॉडमध्ये आहे. पंकज घरज सारखा गोलंदाज स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. त्यामुळं परंतु सिच्युएशन फार महत्वाची आहे आणि त्या सिच्युएशननुसार आणि गोलंदाजांपेक्षा जिंकणं फार महत्वाचं आहे. अक्रूरचा हा बॉल टायमिंग प्रॉपर करता आला नाहीये. बॅटची थोडीशी खालच्या टोला बॉल लागला आणि फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजांना बॉल उचललाय. तोपर्यंत मात्र सिंगल प्राप्त होत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एकेरी रन्स. आता या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. रायगड प्रीमियर लीगचं 4थं पर्व अगदी धूमधडाक्यामध्ये क्रांतीवीर मैदान शिरडोनच्या मैदानावर गाजत असताना गेले 3 वर्ष सातत्यानं ही स्पर्धा यशस्वी कशी करायची, एक यशस्वी आयोजक म्हणजे काय याची व्याख्याच जणू मंगेजी वाकडीकर यांनी एक ज्वलंत उदाहरण संपूर्ण टेनिस क्रिकेट समोर ठेवलंय. यावेळेस पाहूया कव्हर्सला हा बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मोठा फटका येताना दिसत नाहीये. दुसऱ्या धावेसाठी मात्र धावपात होणार आहे. त्यामुळे एकच धाव पारड्यामध्ये पडेल. एकेरी धावेच्या बरोबरीने इथे पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिलं सत्र समाप्त होत असताना पहिल्यांदा फलंदाजी करणारा बापदेव कला क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग या संघानं धावा जमवल्या त्या 82 धावा, 82 रन्स आणि 83 धावांचं पुन्हा एकदा तगडं आव्हान मात्र ठेवण्यात आलंय ते तिसाई आणि मरुवाई 11 बोरकार या संघासमोर. आणि जर या इनिंगचा संपूर्ण विचार केला तर आता मात्र गोलंदाजीची धुरा जे ओमकार पाटील असेल किंवा रामवाडीचा रमाकांत शर्मा असेल ज्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असेल. मयूर फडके सारखा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी नेहमीच करू शकतो. स्वराज सारखा गोलंदाज या टीमकडून खेळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केल्यानंतर तिसाई आणि मरुवाई 11 बोरकार या संघाकडे पाहायला गेलं तर प्रसाद खैरत सारखा विस्फोटक फलंदाज आहे.
ऋषी नाईक सारखा अगदी ब्लास्ट करणारा फलंदाज या संघाकडून खेळतोय. कुणाल नाईक असेल, विनोद भगत असेल, त्यानंतर आपण पाहिलं बाली सारखा एक दर्जेदार फलंदाज स्क्वॉडमध्ये, सिद्धेश कोळी चांगली फटकेबाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबरीनं वहाळच्या प्रतीक पाटीलला कोण विसरेल, तोही तेवढा 6-8 फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. असे एकापेक्षा एक दिग्गज, मग मनीष कडू असेल जवळचा, असे बरेचसे टॅलेंटेड क्रिकेटर्स स्क्वॉडमध्ये आहेत. दीपेश घरत सारखा खेळाडू खरं तर ॲज अ 12th मॅन, परंतु इम्पॅक्ट प्लेअर यूज केला जाईल. इम्पॅक्ट प्लेअरची ही एक संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्या इनिंग्समध्ये इम्पॅक्ट प्लेअर जाताना कोणाला तरी आपल्याला पाहणार आहोत आणि त्याची सुद्धा चर्चा जरूर असेल. परंतु 6 ओव्हर्समध्ये या धावा मात्र चेस केल्या जाणार का? तर 83 धावांचं लक्ष या मॅचमध्ये असेल. 6 ओव्हर्समध्ये 83. इथून मात्र दोनही संघ विजयी पताका फडकवण्याचं कार्य आणि त्यासाठी मात्र या मॅचमध्ये मेहनत घेतील. कारण इथून जर विजय साकारला तर सरळ सुपर 16 मध्ये रायगड प्रीमियर लीगच्या तुम्हाला जाता येणार आहे. आणि त्यासाठी मात्र दोनही संघ एकमेकांसमोर आमने सामने आहेत. परंतु सुपर 16 मध्ये आजच्या दिवसामध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता असेल हे ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र मी या ठिकाणी थोडा वेळ थांबतोय आणि तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. दुसऱ्या सत्रासाठी मी विनंती करतोय मायक्रोफोनवर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सरांना. थँक्यू. सुरू आहे या गावामध्ये आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. राहुलजी पाटील यांना मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमंत्रित करतोय. पेजारी अलिबागचे आहेत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय राहुलजी पाटील आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे रायगड प्रीमियर लीगमध्ये. सुशांतजी फेदक यांच्या शुभहस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जाईल. तर राहुलजी पाटील यांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे.
माझी शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन शिरडोन गावामध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचं खरं तर काम सुरू आहे आणि त्याचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचा सन्मान. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि विनंती करेन की आपण पुन्हा एकदा या ठिकाणी स्थानापन्न व्हा. त्यानंतर अजून एक सन्मान आपण करतोय. सन्माननीय नरेशजी मोकादम, संगीताची प्रचंड आवड आहे, मास्टर्स आहेत आणि ब्रास बँडमध्ये नेहमीच ज्यांना आपण पाहायला मिळतोय त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सुशांतजी वेदक यांना पुन्हा एकदा विनंती करतोय. सामन्याला सुरुवात सुद्धा झाली. खरं तर चौकारानं आघात केलाय. 4 धावेनं मोठं टार्गेट आहे आणि या टार्गेटला मात्र समोर जाण्यासाठी इथून चांगली सुरुवात पाहायला मिळते ती कॅप्टन प्रसाद घरत कडून. आणि त्यानंतर दोनही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय, श्री शाहू वॉरियर्स विचुंबे रायगड आणि जय माता दी सोनारी उरण, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज. हॉल यस, बिल्कुल धन्यवाद दीपक. तो बापतेव कला क्रीडा मंडल केतकीचा मला अलीबाग इस टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए तकरीबन 6 ओवरों में 82 रन जोड़कर 83 रनों का एक बहुत ही अच्छा टारगेट खड़ा किया है. लेकिन इस टारगेट को तोड़ने के लिए सलामी के तौर पे 2 बल्लेबाज प्रसाद घरत और ऋषि नाइक, लेकिन आगाज काफी बेहतरीन तरह से यहाँ पर करते हुए प्रसाद घरत जो टीम के सर सेनापति हैं, और बिल्कुल कमान खुद के कंधों के ऊपर लेनी ही पड़ेगी क्योंकि ये जीत काफी बेहतरीन निर्णायक मानी जाएगी. क्योंकि यहाँ से जीतेंगे तो सुपर 16 में आप क्वालिफाई कर सकते हैं. तो ये मुकाबला दोनों टीमों के लिए काफी निर्णायक माना जाएगा. तो यहाँ से गेंदबाजी के तौर पे ओमकार पाटिल, जिनका इस्तेमाल पहले ओवर में किया गया है. ये दूसरी गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट फिश थी. बिल्कुल इस गेंद को खेला शॉर्ट फाइन में 30 गज के अंदर खिलाड़ी मौजूद है. गेंद जब तक उनकी तरफ पहुंचे तब तक वहां पर ऋषि नाइक ने दौड़ लगाई और दोनों ने चहलकदमों के साथ इस 1 रनों को पूरा किया. 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर पहुंचता हुआ 5 के ऊपर. बहुत ही काफी अच्छा मुकाबला होने की आशंका यहां पर हम जताते हैं. हो डिफेंसिंग करने की कोशिश, बिल्कुल जिस तरह से गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई जरूरत थी, क्योंकि ऋषि नाइक जानते हैं कि यहाँ से पहला ओवर चल रहा है. क्योंकि देखा जाए तो जिस तरह से पहला P1 और ऐसे में देखा जाए तो गेंदबाज का आत्मविश्वास का 7वें आसमान के ऊपर होता है, तो निश्चित रूप में अच्छी गेंद को सम्मान देना ये जरूरी समझा. उठाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक है, खिलाड़ी है कैच के नीचे, बिल्कुल यहां से लिया कैच और प्रसाद घरत के पारी का पहले विकेट का पतन. टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या प्लीज. पहिला सामना गमावलेले 2 संघ आता मात्र खेळतील आणि फार महत्वाची लढत असेल या दोनही संघांसाठी. जय माता दी सोनारी उरण आणि श्री शाहू वॉरियर्स विचुंबे रायगड, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. इस मंच के ऊपर जिनका अभी अभी आगमन हो चुका है कॉमेडी डिपार्टमेंट में, बिल्कुल एक लेजेंड अंपायर की भूमिका में जिन्हें देखा गया है, कई सालों का तजुर्बा, बाबू म्हात्रे सर.
ओ, ये काफी बेहतरीन स्ट्रोक खेलने की कोशिश की है, लेकिन अक्षय म्हात्रे अबू दौड़ कर आए थे, काफी लंबा फासला यहां पर तय किया था, लेकिन कैच हाथ में आने के बाद हाथ से छिटक गई। बाबू म्हात्रे सर, स्वागत है आपका। क्योंकि प्रवीण, बात करें तो जब तलोजा की नाइट की शुरुआत, वहाँ पर बाबू म्हात्रे और इजाज मारूफ, ये दो कंटिन्यू अंपायर पहले हुआ करते थे। बहुत साल उस प्रतियोगिता में हमने देखा है उन्हें। ये पटकी भी गेंद थी, बिल्कुल यहां से टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी सर के नीचे से गई जरूर थी। ऋषि नाइक यहां पर इस गेंद को नहीं समझ पाए। ऐसे में यहां से ये पहले ओवर का पहला ओवर समाप्त होता हुआ, जिसमें रन आ चुके हैं 7 रन। तर टॉस केला जाईल। मी राहुलजी पाटील साहेबांना पुन्हा विनंती करतो की आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा। एका बाजूला दिनेश पाटील कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूला संदीप पाटील सोनारी। टॉस केला जाईल। टेल इज अ कॉल, हेड इट इज। टॉस जिंकलाय जयमातादी सोनारी उरण संघानं। पप्पू थोडं बॉल फर्स्ट तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। खूप शुभेच्छा असेल तुम्हाला। टॉस विरोधामध्ये गेलाय, बॅटिंग करायची, काही थोड्याफार चुका झाल्या। दोनही संघ फार चांगले खेळले, शेवटपर्यंत लढत असं वाटत होतं एका क्षणाला दोन्ही संघ जिंकतील। त्यामुळे आता दोन संघ तुम्ही समोरासमोर आलात, किती चॅलेंज असेल आणि किती विजय आवश्यक आहे? ही आता प्रेशरवालीच मॅच आहे, आम्हाला ही जिंकायलाच लागेल, नाही तर आम्ही टुर्नामेंटमधून बाहेर होऊ। तर ही मॅच आम्ही चांगलं खेळण्याचा सगळं प्रयत्न करू, आम्ही सगळं एफर्ट लावू। चेंजेस काय असतील या मॅच करता? कुठे चुका झाल्या जिथे तुम्हाला सुधारण्याची संधी आहे? आमचं बॅटिंग लाईनअप मग थोडा चुकलं, आता आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करू। चला, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तर नाणेफेकीचा कौल सोनारी संघानं जिंकलाय आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू। इस यहाँ पर दूसरे ओवर की तरफ हम चलते हैं। बिल्कुल भापदेव कला क्रीडा मंडल कितकिसामाला टीम की ओर से दूसरी ओवर का इस्तेमाल यहाँ पर मयूर फड़के का किया गया है, जो नांदगांव गांव से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी है। बिल्कुल देखेंगे, भरोसा तो किया है कप्तान ने, लेकिन इस वक्त यहाँ पर बल्लेबाजी के तौर पे स्ट्राइक को रोटेट करते हुए सिद्धेश कोहली है। गवान के एक नामी खिलाड़ी है, लेकिन सिद्धेश कोहली के ऊपर भी काफ़ी आशा है, जिम्मेदारी है। दूसरे तरफ ऋषि नाइक, क्योंकि एक बड़ा विकेट यहाँ पर प्राप्त किया है अलीबाग टीम ने, वो प्रसाद घरत का। लेकिन अब इन दोनों बल्लेबाजों को इस कमान को संभालना होगा यदि जीतना है तो। उठाने की कोशिश, गेंद हवा में, लेकिन बिल्कुल प्रॉपर टाइमिंग है, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। यह आता हुआ शानदार छक्का। शॉट था ये। बल्लेबाज सिद्धेश कोहली ने यहाँ पर अपनी हुकूमत प्रस्थापित करने की कोशिश की है। फिर से एक बार उठाने की कोशिश थी, लेकिन यहाँ से ऑन साइड में बंगाल के क्षेत्र में अच्छी फील्डिंग, बिल्कुल एक ही रन मिलेगी और इस एक रनों के साथ 14 रन ये होना चाहिए। बड़ा हिट आया, दूसरी बात बिल्कुल सिंगल को यहाँ पर प्राप्त किया। ऐसे में देखा जाए तो स्कोर 14 के ऊपर पहुँचता हुआ 83 रनों का लक्ष्य का पीछा करना है। 6 ओवर का मैच है, बिल्कुल संयम कंट्रोल रखना भी बेहद ज़रूरी होता है और जिस खिलाड़ी ने कंट्रोल रखा वो इस मैदान के अंदर सक्सेसफुल बना। अच्छा खेल इस मैदान के अंदर हर खिलाड़ियों की तरफ से होता हुआ एक कोशिश बहुत अच्छी हो रही है। इस मैदान के अंदर जीत के लिए जी जान लगाई जा रही है। ऋषि नाइक उठाने की कोशिश, मिस टाइमिंग है और बिल्कुल यहां पर एक आसान सा कैच, विकेट कीपर बेहतरीन यहां पर प्रयास करते और इसी के साथ ऋषि नाइक के परिकांत
मरुआई विंधने टीम को ये लगता हुआ दूसरा झटका बोरखार, यानी कि इस टीम के पैकर्स धनेश डाकी और कुंदन डाकी। लेकिन यहाँ पर 2 विकेटें बिल्कुल गिर चुकी हैं, वो भी जो आरंभिकता के तौर पे बल्लेबाज थे, वो 2 बल्लेबाज पॉइलिन का रास्ता नाप चुके हैं। क्योंकि यहां से देखा जाए तो जीत के बाद सीधे सुपर 16, लेकिन हारने के बाद आपको मौका बिल्कुल मिल सकता है, लेकिन ये मौका कोई नहीं लेना चाहेगा, चाहे सुदर्शन आप हो या मैं, क्योंकि ये जीत हमें कौन से भी हालात में दर्ज करनी ही करनी। इसीलिए तो यहाँ पर सभी टीमें जब एक एक मुकाबला जीतते हैं और उनके बीच में ये दूसरा मुकाबला शुरू होता है तो संघर्ष काफी बड़ा बनता है, अच्छा खेल होता हुआ नजर आ रहा है। शुरुआत अच्छी की बिल्कुल, जिस तरह से पहले मैच में तो पहला मुकाबला पहले बल्लेबाजी करते हुए टीम वहां पर जीती थी, केतकी कमला टीम जो अलीबाग की, उन्होंने एक अच्छा टारगेट खड़ा किया था सोनारी टीम के खिलाफ, लेकिन वो मैच भी उनके नजदीक आया जरूर था। रोशन म्हात्रे की पारी शानदार रही थी। रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश बिल्कुल यहां पर सफल हुए और गेंद सीमा रेखा बाहर, क्योंकि ये होना चाहिए कुणाल नाइक के बल्ले से आता हुआ शानदार चौका। के साथ स्कोर तकरीबन 18 के ऊपर पहुंचता हुआ, क्योंकि सुदर्शन जरूर आपने कहा कि एक एक रन की अहमियत क्या होती है, वो सोनारी टीम ने बिल्कुल देखी, क्योंकि वो वक्त कुछ अलग लग रहा था मेरे ख्याल से, क्योंकि 2 गेंदे 6 रनों की जरूरत थी। रोशन म्हात्रे बल्लेबाज मैदान के अंदर, और जो शॉट लगाया था उस गेंद के ऊपर 5वीं गेंद के ऊपर वो रन उन्होंने लेने से मना किया, क्योंकि उस वक्त ये वाइड गेंद है। उस वक्त रोशन म्हात्रे को लगा कि शायद वो एक ही रन बन सकता है, तो इसलिए उन्होंने वो रन लेने से मना किया, ताकि स्ट्राइक खुद के हाथों में लेना चाह रहे थे। 19 रन 19, क्योंकि अंतिम गेंद के ऊपर चौका आया था, तो वो रन होता तो सुपर ओवर की तरफ मैच चला जाता। कभी कभी ऐसा होता, लेकिन यहां पर देखना है, डायरेक्ट हिट लगाने की कोशिश बिल्कुल थी, ये सही निर्णय, क्योंकि बैकअप में बहुत से खिलाड़ी थे, तो ऐसे में 1 रन मिली और इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 2 ओवर के समाप्ति के बाद 20 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर। तो देखेंगे यहाँ पर अक्षय म्हात्रे, जिन्होंने फिर से एक बार ओमकार पाटिल के ऊपर भरोसा जताया है, जिन्होंने पहला ओवर फेंका था, 7 रन खर्च किए थे, 1 विकेट प्राप्त की थी, और प्रसाद खरत की वो विकेट थी। अब उसी ओमकार पाटिल का इस्तेमाल किया गया है इस 3री ओवर में। 83 रनों का पीछा करना, ऐसे में 2 ओवर में रन आ चुके हैं 20। अभी भी बात करें तो 63 रनों की दरकरार है। 4 ओवर का खेल अभी भी शेष बचा हुआ है। दर्शक शांत बैठे हैं, पूरी तरह से दिल थाम कर इस मैच को यहां पर देख रहे हैं। शोर शराबा बिल्कुल नहीं दिखाई दे रहा है। शोर शराबा तभी देखने को मिलेगा जब सुपर 16 को शुरुआत होगी, उसके लिए बहुत दिन इंतजार करना पड़ेगा, लेकिन उसके लिए आपको जी जान लगाकर इस मैदान के अंदर खेल करना होगा।
पाने की कोशिश अलॉन्ग द कारपेट, तेजी के साथ यहां पर दौड़ पड़े, दूसरे रन के लिए यहां पर पलटे हैं कुणाल नाइक, और ये देखिए यहां पर देखते देखते दूसरा रन मुकम्मल किया। क्या शानदार रनिंग द बिटवीन विकेट थी। जैसे उन्होंने देखा कि यहां पर जो रन पहला पूरा हुआ तब तक गेंद फील्डर के नजदीक पहुंच रहे थे, तो उन्होंने ये सोचा कि जब तक वो फील्डर उठाए गेंद को फेंके तब तक मैं ये दूसरा रन कलेक्ट कर सकता हूं, और उस सोच में उन्होंने ये तेजी के साथ दौड़ लगाई और उसमें कामयाबी हासिल की। 2 रन मिले, टीम का टोटल 2 से बढ़ता हुआ 22 के ऊपर पहुंचता हुआ। इस बीच ये गेंद बिल्कुल यहां पर रेफर किया गया है अंपायर शैलेश चौहान ने, तो देखेंगे यहां पर चेक किया जा रहा है यहां पर। तो देखना इस समय बात करें तो कुणाल नाइक जो स्ट्राइक के ऊपर है, उनका साथ दे रहे सिद्धेश कोहली। इस यहां पर चेकिंग किया जा रहा है। तीसरे अंपायर बिल्कुल दोपहर के इस कड़ी धूप में 1:46 और ऐसे में चलता हुआ मुकाबला, बिल्कुल थोड़ी सी छाव, आज कौन सी 2 टीमें यहां पर आगे निकलेगी? यस, ये क्लियर बॉल है, बिल्कुल ये सही फैसला था अंपायर शैलेश चौहान की ओर से। और देखेंगे यहां पर ये डॉट के नाते हुए स्कोर की बात करें तो स्कोर रुका हुआ है। कुणाल के लिए गेंद बिल्कुल टिपेक्षा कवर क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर मौजूद लेकिन मिस फील्ड, गेंद सीमा रेखा के बाहर। यह था वह शानदार चौका। बिल्कुल। अब ये जो मैच है, कुणाल नाइक जिस तरह से मैदान के अंदर डटे हुए हैं, उनके ऊपर काफी यहां पर जिम्मेदारी होगी। प्रवीण जी दुगाड़े जलपान के बाद फिर से एक बार थोड़े से लंगड़ा रहे हैं, इंजर्ड है वो। यहां पर और ये देखिए फिर से एक बार मिस फील्ड। ये देखिए मानो 83 रनों का एक बड़ा टारगेट आपने खड़ा किया है, लेकिन यहां पर अक्षय म्हात्रे को ये भी सोचना चाहिए, अपने खिलाड़ियों को ये भी नसीहत देनी चाहिए, क्योंकि एक एक रन ये कितने अहमियत भरे माने जाते हैं। जब गेंद और बॉल का नजदीकी समीकरण होता है तो और रन का नजदीकी समीकरण होता है तो बिल्कुल ये एक एक रन काफी महंगे पड़ते हैं मेरे ख्याल से। तो ऐसे रनों को बचाना बेहद जरूरी होता है। जो वहां पर चौका और यहां पर एक सिंगल। ये देखिए मारने की कोशिश, कारपेट का इस्तेमाल,
शॉट मिड विकेट की तरफ खिलाड़ी दौड़ कर है, 1 रन जरूर पूरा किया। इससे 1 रनों के साथ स्कोर देखा जाए 29 रनों के ऊपर। ओमकार पाटिल पूरी तरह से एक बेहतरीन प्रयास कर रहे हैं, अपनी जी जान लगाकर गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं। वो चौका गया सुदर्शन, वो भी मिस फील्ड का चौका। यहाँ पर 2 रन है, वो उसमें भी 1 ही रन थी। तो गेंदबाज करे तो क्या करे, और उस हालात में फिर भी ओमकार पाटिल का आत्मविश्वास अभी भी बेहतरीन तरह से नजर आ रहा है जब गेंदबाजी करते हैं। तो बाहर के खिलाड़ी सिद्धेश कोहली इस समय ऑन स्ट्राइक है। ये देखिए उठाने की कोशिश, बिल्कुल ये अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा। सिंगल 1 मिलेगी और इसी के साथ ये ओवर का समापन होता हुआ, यानी कि 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद रन 30 के ऊपर पहुंच चुके हैं, यानी कि 10 के रन रेट के हिसाब से यहाँ पर रन अब तक बनाए जा रहे हैं। यानी कि आप 30 रन। अब यहाँ पर जीतने के लिए 18 गेंदों का खेल बचा हुआ है और 53 रनों की जरूरत है। संदीप सर, आपण एका स्वागताकडे वळतोय। बाबू म्हात्रे सर, MCC अंपायर यांचं या व्यासपीठावर आगमन झालं आहे। आपले जे टेक्निशियन आहेत 24 लाईव्ह इव्हेंट रुचिर म्हात्रे यांचे वडील, त्यांचं स्वागत। महेश कडू कार्याध्यक्ष, माजी सरपंच सोनारी, विद्यमान कार्याध्यक्ष RPL यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते बाबू म्हात्रे सरांचं स्वागत करायचं आहे। अठारह गेंदे और 53 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। तिसाई मरुआई बोरखार टीम को ये रन चाहिए, लेकिन सामने यहां पर बापदेव कला क्रीडा मंडल केतकीसामाला अलीबाग, ये इस टीम ने अब तक तो 3 ओवर में अच्छा यहां पर प्रयास किया है। बल्लेबाजों को ज़्यादा बड़े हिट खेलने का मौका नहीं दिया गया है, जबकि प्रसाद घरत आउट होने के बाद, ऋषि नाइक आउट होने के बाद मैदान के अंदर सिद्धेश कोहली और कुणाल नाइक ये थोड़ी सी स्टैंडिंग पारी खेल रहे हैं अपने टीम के लिए, नजरें जमा रहे हैं। और बिल्कुल यहाँ पर अब चौथे ओवर का इस्तेमाल मयूर फड़के का किया गया है। ये देखिए कवर पॉइंट के बीच से गेंद को निकाला, डीप में जाते हुए गेंद, लेकिन खुद को पूरी तरह से झोंक लिया इस खिलाड़ी ने, रन पूरा किया। यहां पर तीसरी की कोशिश बिल्कुल की थी, तीसरे अंपायर की तरफ रेफर किया गया है कि ये क्या है, रन आउट है या नहीं, लेकिन मैं दाद देना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा इस खिलाड़ी की जिन्होंने शानदार फील्डिंग वहां पर दोहराई है। निशांत पाटील थे वहां पर। हॅलो संदीप सर, आपण एका स्वागताकडे वळतोय। मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा असा संदेश देणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार अलिबाग तालुक्यात ज्यांनी पोहोचवलेत ते विभाग अध्यक्ष मनसे सन्माननीय विराज पाटील यांचं स्वागत आमचे उत्कृष्ट पंच संतोष चौधरी यांच्या शुभ हस्ते केलं जाईल। नॉट आउट। तो 2 रन बिल्कुल यहां पर मिले हैं।
तीसरे के लिए पलटे जरूरत है, लेकिन वापस वो आए तो देखेंगे। पहली गेंद के ऊपर 2 आए, बल्लेबाज सिद्धेश कोहली फिर से एक बार। ओहो क्या बात है, पूरी तरह से यहां पर ये बेहतरीन गेंद। इस गेंद का तो इंतजार रहता है हर गेंदबाज को, ये गेंद मेरी गिर जाए और बल्लेबाज के स्टंप को उखाड़ दिया जाए। और बिल्कुल यहां पर मयूर फड़के ने सिद्धेश कोहली के स्टंप को उखाड़ दिया और ये पहली सफलता मिलती हुई मयूर फड़के को इस ओवर में। जब आप सुना ना तो सिद्धेश कोहली के पारिकांत हो चुका है। बेहतरीन विकेट यहां पर प्राप्त किया मयूर फड़के ने। इस समय देखा जाए तो रनों की बात करें तो रन यहां पर 32 के ऊपर हैं। अब जीतने के लिए समीकरण 16 गेंदें बची हैं और 51 रन चाहिए। संदीप सर, यहाँ पर जो गाना लगाया था अमिताभ बच्चन का, वहाँ पर एक लाइन थी, मुझे हो तो नथुलाल जैसी वरना ना हो। उसी तरह जो अमिताभ ने कहा था, रायगढ़ की जनता भी ये कर रही है कि क्रिकेट का ऑर्गेनाइजेशन हो तो मंगेश वाकड़ीकर जैसा वरना ना हो। या बिल्कुल बिल्कुल, क्योंकि जिस तरह से सीजन 4 पूरी तरह से 7वें आसमान के ऊपर आप लेके जा रहे हैं, क्योंकि जिस तरह से साल भर जब ये आरपीएल खत्म होता है तो दूसरा फिर से आरपीएल कब आगाज होगा, 365 दिन इंतजार जिस टूर्नामेंट का किया जाता है वो है आरपीएल। और ये उपलब्धि है मंगेश जी वाकड़ीकर इनकी, क्योंकि क्रिकेट के प्रति प्यार, खिलाड़ियों के प्रति प्यार और जिस तरह से उन्होंने ये जताया है, रायगढ़ में पूरी तरह से हर खिलाड़ी को मौका देने का ये प्रयास, क्योंकि जिस भी खिलाड़ी का आरपीएल में सिलेक्शन होता है वो खिलाड़ी काफी बड़ा बन पाता है और इसका पूरा श्रेय जाता है मंगेश जी वाकड़ीकर इनको। ये उठाने की कोशिश थी, बिल्कुल गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, लेकिन क्या कैच पकड़ा है, बहुत ही बेहतरीन कैच यहां पर लिया गया है। प्रसाद मात्रे द्वारा इस कैच को लिया गया और इसी के साथ एक और विकेट का पतन मयूर फड़के को मिली है ये सफलता। तो देखिए यहां पर जिस तरह से अक्षय मात्रे की ये कप्तानी हो रही है, काफी बेहतरीन तरह से वो प्लानिंग अनुसार यहाँ पर गेंदबाजों को लाया जा रहा है। जिस तरह से पहला और ओमकार पाटिल, दूसरा और मयूर फड़के, तीसरा और ओमकार पाटिल, चौथा और मयूर फड़के, 2 गेंदबाजों का इस्तेमाल यहाँ पर लगातार किया गया है। और यहाँ से देखा जाए तो मयूर फड़के भी पूरी तरह से कप्तानी के भरोसे के ऊपर खड़े उतरते हुए, जिस कप्तान ने भरोसा मेरे ऊपर जताया है तो मैं क्यों ना उनके भरोसे के लायक गेंदबाजी करूं। और बिल्कुल यहां पर मयूर फड़के 2 गेंदों के ऊपर 2 विकेट पाने के बाद अब ऑन हैट्रिक के कगार के ऊपर खड़े हो चुके हैं। क्योंकि इस आरपीएल सीजन 4 में एक हैट्रिक तो बन चुकी है। समाधान कातकरी रॉयल कलमोली टीम की ओर से जब वो खेले थे तब उन्होंने कल इस मैदान के अंदर हैट्रिक प्राप्त की, लेकिन यहां पर मयूर फड़के अब हैट्रिक के कगार के ऊपर खड़े, लेकिन उनके सामने बल्लेबाज है वहाल के प्रतीक पाटिल, लेकिन यहां से इस गेंद को उठाना चाह रहे थे लेकिन सिंगल एक ही मिलेगी। अब यहां से 33 रन, अब 50 रन चाहिए जीतने के लिए। 14 गेंदों का खेल बचा हुआ है, 50 रनों की दूरी है। अब ये जो समीकरण है काफी बड़ा बनता जा रहा है। अब कुणाल नायक को
बड़े हिट अब खेलना बेहद जरूरी होगा। लेकिन देखेंगे यहाँ पर मयूर फड़के की ये गेंद उठाना चाह रहे थे, कारपेट का इस्तेमाल नजर आया। एक रन जरूर मिलेगी शॉट लॉन्ग आउट में, लेकिन अच्छी फील्डिंग, एक ही रन मिलेगी। और यहाँ से इक्का दुक्का से बिल्कुल बापदेव कला क्रीडा मंडल केतकीचा मला अलिबाग टीम को ये फर्क नहीं पड़ सकता है। फर्क पड़ सकता है तो तिसाई मरवाई बोरखा टीम को। अब यहां से 13 गेंदों का खेल बचा है और 49 रनों की जरूरत है। 13 गेंदे 49 रन, समीकरण बड़ा बनता चला जा रहा है, क्योंकि इस पीछा करते हुए 83 का पीछा करते हुए जो हिट लगाने चाहिए थे, जो हिट आने चाहिए थे, वो हिट नहीं आए। और ये देखिए यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति और एक सबसे बड़ी ओवर की समाप्ति होती हुई, क्योंकि बेहतरीन यहां पर सफलतापूर्वक इस ओवर को फेंका था मयूर फड़के ने, ताकि इस ओवर में उन्होंने रन खर्च किए, 4 और 2 सफलता हासिल की। और 12 गेंदों का खेल बचा, 49 रन। 24 लाइव इवेंट्स के टेक्निकल ऑपरेटर जलपान के बाद चाबो आते हुए यस, भाईजी टेलीकॉम मोबाइल शॉप के ऑनर शहाबुद्दीन शेख यहाँ पर आते हुए, आइए आपका तह दिल से हम इस्तकबाल करते हैं। वेलकम, आरपीएल सीजन 4 में आपका स्वागत है। मंगेश जी वाकड़ीकर, इनका ये तामझाम आरपीएल देखने के लिए उनका आगमन इस मंच के ऊपर। तो अब यहां से जीतने के लिए 12 गेंदे बची और 49 रनों की जरूरत। मुकाबला पूरी तरह से यहां पर बापदेव कला क्रीडा मंडल केतकीचा मला अलिबाग टीम अपने पक्ष में झुकाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन कुणाल नाइक जब तक मैदान के अंदर मौजूद है तब तक यहां पर देखा जाए तो आशा काफी पल्लवित हो सकती है तिसाई मरवाई बोरखा टीम की। ये वाइड गेंद अतिरिक्त के रूप में 1 रन, 1 के साथ टोटल 35। अब जीतने के लिए 12 गेंदे 48 रनों की जरूरत। ये वाइड गेंद रमाकांत शर्मा गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं, पेन से बिलोंग करने वाला है गेंदबाज। सो यहां पर फिर से एक बार रेफर किया गया है तीसरे अंपायर की तरफ। तो अगला मैच भी काफी रोमांचकारी हो सकता है। इस वाइड है, तो गेंद बची है 12 और जीतने के लिए 48 रन। गेंदबाजी में यहां पर हम देख रहे हैं रमाकांत शर्मा, लेकिन बल्लेबाजी के तौर पे कुणाल नाइक का बल्ला अब तक यहां पर पूरी तरह से शांत है। शांत भी नहीं बोला जा सकता क्योंकि रन तो उनके बल्ले से आ रहे हैं। आप ये जो रन आ रहे हैं आप उसे बहुत तेजी के साथ लाने पड़ेंगे तो ही इस 48 रनों का पीछा आप कर सकते हैं। तो देखेंगे फिर से एक बार रमाकांत शर्मा की गेंद कुणाल नाइक ले उठाने का प्रयास, और ये देखिए
यह आता हुआ शानदार बेहतरीन बिग हिट लॉन्ग ऑन के ऊपर से ये दंदनाता हुआ छक्का। क्या बात है, भारत की सबसे बड़ी धुन। तो यहां से कुणाल नायक का एक बड़ा हिट, बेहतरीन छक्का, फिर से एक बार रमाकांत शर्मा। कुणाल के लिए गेंद बिल्कुल यहां पर गेंद काफी नीचे थी, फुल लाइन की गेंद, और ये देखिए खराब थ्रो। मानो एक ही रन यहां से देखा जाए तो जो रन लेने के लिए पलटे जरूर थे, लेकिन वहां पर थ्रो खराब आया, उसका फायदा मिला। 2 रन पूरे किए, 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 43 रन। अब जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। मानो आधा फासला तय हो चुका है, अब आधा फासला तय करना है, यानी कि 40 अभी भी चाहिए। बची भी 10 गेंदें, अब गेंदें बहुत सी कम हो चुकी है, लेकिन एक आध बड़ा हिट पूरी तरह से मैच को कवर कर सकता है, लेकिन ऐसे में एक ही रन मिलेगी। और ये देखिए ये गलतियों के ऊपर गलतियां की जा रही है। इस थ्रो की क्या जरूरत भी नहीं थी सुदर्शन, मेरे ख्याल से, क्योंकि सीधे बिग यहां पर बॉलर के हाथ में इस गेंद को देना था, लेकिन आपने चाहा कि कुणाल नायक तो नहीं दौड़ पड़ेंगे, लेकिन वो दौड़े नहीं थे, लेकिन यहां पर आपने दौड़ने के लिए विवश किया और यहां पर 2 रन मिले। अब समीकरण बदलता हुआ, यानी कि 45 रन, अब जीतने के लिए 38 रनों की दूरी। बच्चे भी 9 गेंदों का खेल बचा है और यहां से 38 रन चाहिए। अब ये 3 गेंदें काफी निर्णायक हो सकती है इस ओवर की। रमाकांत शर्मा जो गेंदबाजी कर रहे हैं, और ये देखिए बेहतरीन, ये आता हुआ एक और बेहतरीन बिग हिट, 6 रन। ये बेहतरीन धुन जरूर थी, लेकिन उतनी बेहतरीन पारी अदा करते हुए कुणाल नायक ये पसंदीदा खिलाड़ी है। बहुत से दर्शक इन्हें काफी लाइक करते हैं और बिल्कुल भिंगारी टीम से बिलोंग करने वाले खिलाड़ी, हमेशा इन फॉर्म चलने वाला है खिलाड़ी, और यहां पर अपनी ताकत, अपनी हुकूमत प्रस्थापित करते हुए आरपीएल सीजन 4 में शानदार बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अब जीतने के लिए 32 रनों की जरूरत। बच्चे भी 8 गेंदें और 32 रन। हो ये देखिए यहां पर क्या बेहतरीन गेंद थी, और इसी के साथ अंपायर की उंगली उठी, बल्लेबाज रन आउट के रूप में आउट हुए, और यहां से प्रतीक के परिकांत होता हुआ। इकतीस रनों की अभी भी जरूरत है, बची भी 7 गेंदों का खेल बचा हुआ है। तो यहां से कहीं ना कहीं देखा जाए तो गेंदबाजों ने अच्छी कमर कस ली है मेरे ख्याल से। यहां पर इस ओवर में रन जरूर आए थे, लेकिन फिर से एक बार कमबैक करने की कोशिश रमाकांत शर्मा ने की है, खास तौर पे ओमकार पाटिल का पहला ओवर और उसके बाद मयूर पाटिल का वो चौथा ओवर। ये 2 ओवर जो आए थे, ये 2 ओवर काफी निर्णायक साबित हुए अब तक अलीबाग टीम के लिए, फायदेमंद साबित हुए हैं। अब यहां पर 7 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 32 रनों की दरकरार। यहां से इस बीच इस गेंद को उठाकर खेलने की कोशिश की थी, लेकिन दूसरे रन के लिए पलटे और यहां पर नजदीकी मामला बिल्कुल नहीं। यहां पर 2 रन पूरे किए और इस अंतिम गेंद के ऊपर आए 2 रन,
यानी कि कुल मिलाकर 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 83 का पीछा करते हुए 53 रन स्कोर कार्ड के ऊपर अब जीतने के लिए 6 गेंदे और 30 रनों की जरूरत। संदीप सर, हम देख रहे हैं कि अपने हक की दुकान जिसे हम कहते हैं, एक आम इंसान भी अपने आईफोन का सपना पूरा कर सकता है। 5G टेलीकॉम पनवेल में ये दुकान है। उस दुकान के ओनर, उस शॉप के ओनर शाहबुद्दीन शेख यहाँ पर मौजूद है। उनके साथ हमारे RPL अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर और कार्याध्यक्ष महेश जी गढ़ू चर्चा करते हुए आने वाले दिनों में मैचेस कैसे होंगे, ये मैच किस तरह से चल रहा है। लेकिन ज़रूर मैं कहना चाहूँगा, विदाउट इंटरेस्ट, विदाउट डाउन पेमेंट अगर किसी को आईफोन लेना है और 24 मंथ की इंस्टॉलमेंट आईफोन को इस दुकान द्वारा मिल सकती है, तो कृपया एक बार संपर्क करें। 5G टेलीकॉम, उनके ओनर शाहबुद्दीन शेख यहाँ पर आ चुके हैं। मैं उनका तहे दिल से इस्तकबाल करना चाहूँगा। क्या बात है। प्रवीण जी, बिल्कुल सही आपने यहाँ पर कहा। हाँ, शाहबुद्दीन शेख जिनकी ये शॉप खुली हुई है और विदाउट डाउन पेमेंट। तो चलिए, सब कमेंटेटर जितने भी हैं इतने उतने चलिए एक एक आईफोन लेते हैं। तो चले 6 गेंदों का खेल बचा हुआ है और हेलो। जीतने के लिए 30 रन चाहिए। संदीप सर, आपने कहा सभी कमेंटेटर्स आईफोन खरीदेंगे, लेकिन मेरी इंस्टॉलमेंट आपको भरनी होगी। जितने भी आयोजक है उतने भरेंगे ना आपकी। अपने हक की दुकान, जैसे नाम ही वैसा है। तो चलेंगे 6 गेंदे 30 रन चाहिए और यहाँ पर इस गेंद को छोड़ दिया था कुणाल नायक ने। और ये देखिए, ये खराब थ्रो था, ये थ्रो खराब था, लेकिन रन लेना नहीं चाहा कुणाल नायक ने। अब यहाँ पर 5 गेंदे 30 रन और 5 गेंदों में 5 छक्के अब लगाना यहाँ पर अनिवार्य है। तो कहीं ना कहीं जो चौथा ओवर गिरा था वो टर्निंग पॉइंट नजर आने वाला ओवर था मयूर फड़के का, लेकिन इस वक्त ये सिंगल ही मिलेगी। कवर की तरफ अच्छी फील्डिंग का प्रयास, पूरी तरह से इस मैच को अपने आघोष में किया गया है। बापदेव कला क्रीड़ा मंडल केतकीसामाला अलीबाग टीम ने, जिस टीम को CRPL सीजन 4 में पहली मर्तबा मौका दिया गया मंगेश जी वाकड़ीकर साहब ने, और उन्होंने करके दिखाया है। अब तक तो उनका जीत का सपना पूरी तरह से सच चुका है, ताकि गेंदें बची है 4 और जीतने के लिए रन चाहिए 29। तो पूरी तरह से जीत के कगार के ऊपर प्रवीण वो खड़े हो चुके हैं। क्योंकि अपने अस्तित्व को यहां पर उन्होंने बचा कर रखा है। क्योंकि मंगेश जी वाकड़ीकर साहब से हमने टीम क्यों मांगी और हम क्यों टीम लेना चाह रहे हैं, वो उन्होंने यहां पर अक्षय म्हात्रे को कप्तानी देकर ये साबित किया है। तो देखिए, यहां पर सुपर 16 के उनके द्वार खुल चुके हैं। अब सिर्फ औपचारिकता बची है इस मैच में, क्योंकि 2 गेंदें बची है और 29 रनों की जरूरत। 2 गेंदे 29 रन, यानी कि पूरी तरह से 83 रनों का एक बड़ा टारगेट। और उनके गेंदबाजों ने जुझारीपन यहां पर दिखाया, ताकि जो कप्तानी की यहां पर अक्षय म्हात्रे अबू ने की, वो काफी बेहतरीन कप्तानी नजर आई आज इस मैदान के अंदर। इसी के साथ एक और विकेट का पतन। तो अंतिम 1 गेंद बचे और जीतने के लिए रन चाहिए 29। 1 गेंद 29। तो चलिए, अंतिम गेंद बची है और सामने विनोद भगत, और इसी के साथ एक और विकेट हासिल करते हुए गेंदबाज
स्वराज देवले। और इसके साथ अभिनंदन करते हैं बापदेव कला क्रीडा मंडल केतकीचा मला अलीबाग टीम को अभिनंदन देते हैं, क्योंकि जिस तरह से जिन्होंने इस मैदान के अंदर इस मैच को खेला और बेहतरीन जीत दर्ज की और सुपर 16 के लिए क्वालिफाई किया है उन्होंने, तो ढेर सारी बधाई उनको। और लेकिन यहाँ पर तिसाई मरवाई बोरखा टीम को भी यहाँ पर अगले मैच के लिए शुभकामनाएं देते हैं। बिल्कुल कहाँ पर गलतियां हुई से ढूंढिए और अगले मैच के लिए तैयार हो जाइए। तर अलिबाग संघ क्रिकेटर अभिनंदन, कुठेही जाऊ नका, कारण तुम्ही देखील आता एन्जॉय करा याच्या पुढचे मॅचेस। जरी तुम्ही सुपर 16 ला क्वालिफाय झाले असाल तरी मात्र बाकी संघांना देखील आपण एक प्रोत्साहन द्या। यस बिल्कुल बिल्कुल प्रवीण। तो रघुदादा परदेशी वो भी इस मैदान के अंदर आए हैं, उनका भी हम खेल देखेंगे। तो ज़रूर यहाँ पर बेहतरीन जीत दर्ज की है। तो इस मैच के मैन ऑफ द मैच का किताब देखेंगे कि इस खिलाड़ी को जाता है सुदर्शन पाटिल। तो 12 गेंदों में 40 रनों की नायाब पारी खेली और कप्तानी पारी क्या होती है उससे अदा की। वो है बापदेव कला क्रीडा मंडल केतकीचा मला अलीबाग टीम के होनार कप्तान अक्षय म्हात्रे, जिन्हें चुना जाता है मैन ऑफ द मैच के लिए। तो अक्षय आइए, आपको मैन ऑफ द मैच का खिताब देकर नवाजा जाएगा। 12 गेंदों में 40 रनों की नायाब पारी।